कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी परिसरात राहणाऱ्या डॉक्टर अनिता परितेकर या 11 ऑगस्ट रोजी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या। त्या दरम्यान भर दुपारी त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करत अज्ञातांनी घरातील रोकड, सोन्या चांदीचे आणि हिऱ्याचे दागिने, मोबाईल लंपास केले होते। या प्रकरणी डॉक्टर परितेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा अत्यंत कौशल्याने समांतर तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डॉक्टर परितेकर यांच्या घरफोडीची उकल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी कर्नाटकातील व्यंकटेश रमेश, गिरीश व्यंकटेश आणि रणजित रमेश या तिघांना अटक करत गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह घरफोडीतील 36,70,000चा मुद्देमाल जप्त केलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे। दिनांक 11/8/2025 रोजी शाहूपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, ज्यांच्यामध्ये दिवसामध्ये एक मोठी घरफोडी झालेली होती, ज्यांच्यामध्ये जवळपास 42 लाखाचा मुद्देमाल चोरीमध्ये गेलेला होता। गोल्ड होता 42 लाखाच्या जवळपासच्या। ते पूर्ण आमची टीम त्या दिवसापासून LCBची टीम आणि लोकल पोलीस स्टेशनची टीम तो गुन्ह्याचा पाठपुरावा करत होती। त्यांच्यामध्ये पूर्ण आजूबाजूची CCTVची तपासणी, जे वेगळे टेक्निकल एव्हिडन्स गोळा करणार, त्या पूर्ण पाठपुरावा करून आम्ही आता कोल्हापूर पोलीसने 3 आरोपी निष्पन्न केले आणि ताब्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून जवळपास 36 लाखाची आत्तापर्यंत जे गोल्ड रिकव्हरी आहे आणि गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन ते सगळं जप्त करण्यात आलेलं आहे आणि पुढची तपास सध्या चालू आहे। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संतोष गळवे, शेष मोरे, अंमलदार महेश खोत, लखनसिंह पाटील, शुभम संगपाळ, संजय कुंभार, सागर माने, महेश पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, विलास किरोळकर, अमित सरजे, समीर कांबळे, योगेश गोसावी, सुशील पाटील, सागर चौगुले आणि सायबर शाखेचे सचिन बेंडखळे, धनंजय घुगरे यांनी सहभाग घेतला।